नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन राशीचे 9 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. मकर राशी या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोड्या अडचणींनी होईल, पण नंतर सगळं काही ठीक होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. तरुण वर्ग मात्र एन्जॉय करताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांनी आठवड्याची सुरुवात ठीक असेल. मेहनतीचा फायदा मिळेल, पण तुम्ही समाधानी नसाल. कार्यक्षेत्रात सिनियर्स आणि ज्युनियर्सकडून अपेक्षित सहकार्य किंवा पाठिंबा मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश होऊ शकता. या कालावधीत तुम्ही तेवढीच जबाबदारी स्वीकारावी जी तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडू शकता. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी कामानिमित्त प्रवास होणार आहे. व्यापारी वर्गाने कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या कामावर दुर्लक्ष करणे उत्तम. लव्ह लाईफ ठीक असेल आणि कठीण काळात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भाग्यशाली अंक 3 आणि रंग हिरवा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा टेन्शनवाला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घर, जमीन, मालमत्ता याच्या संदर्भात तुम्हाला काही वाद असतील तर ते अधिक वाढतील. कार्यक्षेत्रात तुमचे प्रतिस्पर्धी अधिक सक्रिय होणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. कामात अधिक फोकस राहा. तुमच्या सर्व आव्हानांमध्ये तुमच्यासोबत तुमचे मित्र असतील, त्यामुळे समस्येचे निराकरण होणार याकडे लक्ष द्या. परीक्षा आणि स्पर्धात्मक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आळस सोडून अभ्यासाला लागा. विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः प्रयत्नावर विश्वास ठेवा. लव्ह लाईफ ठीक आहे, पण काही कारणामुळे अनावश्यक समस्या किंवा अपमानाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. भाग्यांक आहे 9 आणि रंग आकाशी. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक असून जीवनातील समस्या दूर होतील. तसेच नात्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणार आहात. जुने मित्र आणि प्रियजनांशी भेटून तुम्हाला मानसिक समाधानही मिळेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी किंवा महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत आहात तर फायदा दुप्पट होणार. तुमच्या व्यवसायात किंवा योजनेत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. चांगल्या काळात आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना विसरू नका. प्रेम संबंधात हा आठवडा अनुकूल असेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करणार आहात. भाग्यांक 11 आणि रंग तपकिरी. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.